नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नेहा जोशी सह्याद्री ॲग्रोवेट मधून। आज आपण आलेलो आहोत देवकवठे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे भाऊसाहेब शेवकर यांच्या गोठ्यामध्ये। चला तर आज जाणून घेऊया त्यांच्या गोठ्याबद्दलची थोडीशी माहिती। नमस्कार सर, मी नेहा जोशी सह्याद्री ॲग्रोवेट मधून। तर थोडीशी तुमच्या गोठ्याबद्दल आज माहिती जाणून घ्यायची होती। तर गोठ्यामध्ये साधारण किती गायी आहेत? आता आमच्या सगळ्या मोठ्या गायी आमच्याकडे 25 गायींचा गोठा आहे आणि साधारणतः 15 आमच्याकडे कालुडी, जेणेकरून आम्ही त्या लागवडीसाठी ठेवतो। आणि दूध किती जातं तुमचं साधारण? आमचं रोजचं दूध आहे 300 लिटरचं आमचं दूध आहे रोजचं। बरं, आणि गोठ्यात आता तुम्ही थोडंसं व्यवस्थापन कसं करता रोजचं तुमचं, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना। आमच्याकडे काय होतं, आमच्या व्यवस्थापनासाठी आमच्याकडे सह्याद्रीच्या रबर मॅट आम्ही वापरतो। बरं, त्या सह्याद्रीच्या मॅट वापरल्यामुळे काय होतं, आमच्या गायींना हिवाळ्यात पण जास्त तकलीफ होत नाही। कारण कोबा होता पहिला तर काय होतं, कोब्यावरून गायी सरकत्या किंवा तो त्रास व्हायचा। सह्याद्रीच्या मॅट वापरल्यामुळे गायीला आराम पण करता येतो आणि गायीच्या दुधामध्ये पण फरक पडला। कारण गायी जेव्हा खाली बसते ना, तर ते आराम केल्यावर गायी रवंत जास्त खेळते, त्याच्यामुळे काय आमच्या गायीच्या दुधामध्ये तो फरक पडला। साधारण किती वर्षापासून तुम्ही हा मॅट वापरता? आम्ही गेल्या सह्याद्रीच्या रबर मॅट आहे गेल्या 8 वर्षापासून वापरतो आम्ही। आणि मी इथे चाप कटर बघू शकते, तर चाप कटर वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला? चाप कटरमुळे काय व्हायचं, आमच्याकडे पहिले चाप कटर नसल्यामुळे काय होतं का जास्त आमचा चारा जास्त वाया जायचा। तर आता चाप कटर वापरल्यामुळे काय झालं, चारा काय वाया पण जात नाही आणि कडबाकुटी व्यवस्थित बारीक होती। मिल्किंग मशीनचा वापर करताय का? हो, आम्ही सह्याद्रीचं मिल्किंग मशीन पण गेल्या 9 वर्षापासून ते पण वापरतोय। कारण मिल्किंग मशीन वापरल्यामुळे काय झालं, आमचा आज एकच माणूस दूध काढायचं काम करतोय। आणि जे सह्याद्रीचं मिल्किंग मशीन पहिलं नव्हतं तर काय व्हायचं का, ते आमचे 4 माणसं कंटिन्यू दूध काढायला राहायचे आणि त्या माणसाला काय होतं, कुठं बाहेर गावी जायचं असलं तर बाहेर पण जात येत नव्हतं, कारण त्या टायमिंगला परत दूध काढायला यावं लागतं। हा सह्याद्रीचं मिल्किंग मशीन वापरल्यामुळे काय झालं, आमचा एकच माणूस काम करतो। आम्ही आमच्या गायीच्या व्यवस्थापनामध्ये हा ब्रश लावलाय। या ब्रशमुळे काय गायीची व्यवस्थित मसाज केली जाते। मसाजमुळे काय गायीचे जे गायीच्या अंगावरले तर मरगुळे केस काय खाली पडले जाते, म्हणून गायीची पूर्णपणे चमक केली जाते। शेवकर साहेब, जसं आता तुम्ही मला सांगितलं की जे आहे सह्याद्रीचे प्रोडक्ट्स, रबर मॅट, मिल्किंग मशीन, चाप कटर हे वापरल्यामुळे तुम्हाला जसा फायदा झालाय, तसं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल ह्या प्रोडक्ट्स विषयी? तर सांगा का, सर्व शेतकऱ्यांनी हे जरूर वापरायला पाहिजे, मिल्किंग मशीन, रबर मॅट आणि कडबाकुटी। पाहिलं शेतकरी मित्रांनो, जसं शेवकर सरांनी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला गोठ्याच्या यांत्रिकीकरणामध्ये रबर मॅट, चाप कटर, मिल्किंग मशीन यासारख्या आधुनिक उपकरणांचा वापर केला पाहिजे। कारण की गाय सुरक्षित तर आपला व्यवसाय सुरक्षित। सह्याद्री ॲग्रोवेटचे प्रोडक्ट्स वापरूया, गायींचा संसार फुलूया। धन्यवाद।